नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. मानसिक आरोग्याच्या संदर्भात दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासारखी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवित असतो. आज जो विषय मी आपल्यासमोर मांडित आहे की कम्युनिकेशनच्या या जगामध्ये जिथं कम्युनिकेशन अतिशय मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत आणि बिकॉज ऑफ स्मार्टफोन, बिकॉज ऑफ इंटरनेट आपलं कम्युनिकेशन पॅटर्न जे आहेत ते या क्षणाला अतिशय उच्चतम पातळीवर आहेत. इथं बसल्या बसल्या जगामध्ये कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची असेल तर ती आपण मिळवू शकतो. जगामध्ये काय चाललं आहे, कुठल्या घटना होत आहेत, या गावापासून तर त्या गावापर्यंतचं अंतर किती, सेलिब्रिटी काय करत आहेत, चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये काय चाललं आहे, खेळाच्या क्षेत्रामध्ये काय चाललं आहे, काही नवीन खाण्यापिण्याचे व्यंजनं कसे निर्माण होत आहेत किंवा या सर्वांच्या बाबतीत आपण यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप इतर अनेक सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची व गरजेची दैनंदिन जीवनामध्ये असलेली माहिती आपण मिळवू शकतो. याचाच अर्थ काय की जगाशी अतिशय छान पद्धतीने कनेक्टेड राहणं हे त्या अर्थाने खूप सोपी झालेलं आहे. परंतु आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे तो आहे की जगाशी कनेक्टेड असणारे आपण सर्व स्वतःशी कनेक्टेड आहोत का? स्वतःशी कनेक्टेड असणं याचा अर्थ काय की स्वतःच्या आत स्वतःला समृद्ध करणारं कम्युनिकेशन पॅटर्न निर्माण करणं. बऱ्याचदा असं होतं की बरीच माणसं जगामध्ये यशस्वी म्हणून ओळखल्या जातात, परंतु स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर, स्वतःच्या कौटुंबिक पातळीवर, स्वतःच्या पर्सनॅलिटीच्या पातळीवर ती एकाकी पडतात. आपलं स्वतःचं दुःख ते जगासमोर सांगू शकत नाहीत आणि जग कुणाचंही दुःख ऐकण्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नसतं. आणि म्हणून या दिवसभराच्या पूर्ण कालावधीमध्ये, आठवड्याच्या कालावधीमध्ये, महिन्याच्या कालावधीमध्ये आणि वर्षातल्या काही दिवसांमध्ये आपण स्वतःशी संपर्क करायला नको का? स्वतःशी कम्युनिकेशन करायला नको का? काय असेल या कम्युनिकेशन पॅटर्नमध्ये जो स्वतःला करायचा आहे? तर सर्वात महत्त्वाचे काही प्रश्न जे आपण आपल्या स्वतःला विचारायला पाहिजे, त्यातला पहिला प्रश्न असा असेल की या दिवसभराच्या कालावधीमध्ये, या पूर्ण आठवड्याच्या कालावधीमध्ये आणि या सर्व कालावधीमध्ये माझ्या स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट, काय सुधारणा करणं आवश्यक आहे. मग ती बोलण्याच्या पातळीवरची असेल, वागण्याच्या पातळीवरची असेल, सवयींच्या पातळीवरची असेल किंवा माझ्या नातेसंबंधामध्ये मला कुठल्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करता येतील. दुसरा एक कम्युनिकेशनचा जो ध्येय असू शकेल तो असा असेल की या आजूबाजूला माझ्यासोबत जगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा माझ्यावर परिणाम पडतो, माझ्या मनावर परिणाम पडतो आहे, परंतु ह्या सर्व आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम पडत असला तरी मी त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला पाहिजे. याचाच अर्थ काय की आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, आजूबाजूला घडणाऱ्या वर्तनात्मक गोष्टी किंवा इतर लोकांचे बिहेवियर, इतर तुमच्या तुमच्याबाबत असलेले विचार हे सर्व जेव्हा तुम्हाला समजतात त्यावेळी बऱ्याचदा आपलं मन कधीकधी आनंदी पण होऊ शकतं आणि कधी दुःखी पण होऊ शकतं. आणि मग ह्या सर्व मानसिक हेलकाव्यांना मी कशा पद्धतीने सामोरे जाईल याचा मात्र आपण स्वतःशी संवाद करायला पाहिजे. काही अजून गोष्टी आपल्या संवादाच्या प्रक्रियेमध्ये असायला पाहिजे की एक व्यक्ती म्हणून मला या आयुष्याकडून काय अपेक्षित आहेत आणि याचा अतिशय सिंपल, क्लिअर रोडमॅप आपल्याकडे असणं फार अपेक्षित आहे. आपल्या आजूबाजूला असणारं जग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेण्यास सांगतं. तुम्ही पैसे कमवले पाहिजे, तुम्ही पदप्रतिष्ठा कमवायला पाहिजेत, तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या इच्छा आकांक्षा या जगामधून या तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करायला पाहिजे असं आपल्याला शिकवलं जातं. हे सर्व खरं असलं आणि हे सर्व महत्त्वाचं असलं तरी या सर्व गोष्टींच्या नंतर मला काय मिळवायचं आहे याची क्लॅरिटी आपल्याला असायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन, खूप महागडं हॉटेलमध्ये जाऊन आपल्याला जेवायचं आहे ही तुमची इच्छा जरी असली तरी त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली तुम्हाला काय मेनू द्यायला आवडेल आणि कशा पद्धतीने तुमचं शरीर आणि ते मेनू किंवा तो खाण्याचा पदार्थ हे ट्यूनअप झालेला आहे की नाही हे सुद्धा बघणं फार महत्त्वाचं आहे. हल्ली काय होतं आहे की फॅशनच्या नावाखाली किंवा आधुनिकतेच्या नावाखाली आपण जगामधल्या बऱ्याच गोष्टी अंधपणाने अनुकरण करतो आहे आणि नंतर असं लक्षात येतं की या गोष्टी खरं तर मला आनंद देत नाहीत, या गोष्टींचं मला खरं तर पश्चाताप होतो आहे. एक उदाहरण घेऊयात. जर एखाद्या व्यक्तीला एखादी गाडी घ्यायची असेल तर तो जगाला दाखवण्यासाठी अतिशय महागडी गाडी घेतो
आणि आयुष्यभर त्याचे हप्ते भरत बसतो. हप्ते भरू नये, गाडी घेऊ नये हा त्याचा मतितार्थ नाही आहे. परंतु आपल्या ॲक्च्युली गरजा काय आहेत आणि त्या गरजासाठी आपण किती पैसे द्यायला हवे, कशा पद्धतीची गाडी घ्यायला हवी, याचा अतिशय स्पेसिफिक गाईडलाईन त्या व्यक्तीच्या मनामध्ये असायला हवं. लोकांच्या पद्धतीने वागायला गेलो तर लोक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने गाईड करतील. परंतु जेव्हा आपण स्वतःशी संवादाच्या प्रक्रियेमध्ये असतो तेव्हा आपल्याला या जगाकडून अपेक्षित काय, काय मिळवायचं आहे याची क्लॅरिटी आपल्याला असल्यामुळे आपल्याला जगाशी संपर्क करणे, व्यवहार करणे, वाटाघाटी करणे व जगामध्ये राहणं सोपी पडतं. त्यामुळे हे जग जे आहेत हे वेगवेगळ्या भ्रमात टाकणार आहेत. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की खूप उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे, परंतु हल्ली अशी पण परिस्थिती आहे की खूप उच्च शिक्षण घेतलेली जी पिढी आहेत ती सध्या खरंच आनंदी आहे का, हे पण आपण तपासून घ्यायला पाहिजे. जगामध्ये खूप पैसा कमवायला पाहिजे, परंतु हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की कमवलेले जे लोक आहेत, पैसे कमवलेले लोक जे आहेत तर खरंच ते आनंदीमय जीवन जगत आहेत का. त्याच्यामुळे या जीवनाकडून आपल्याला सर्वसमावेशकता हवी आणि ती मिळवण्यासाठी स्वतःशी संपर्क स्वतःला असायला हवा. अदरवाईज जगामध्ये जे वेगवेगळे ओढे आहेत, जगामध्ये जे जे काही वेगवेगळे पॅटर्न आहेत त्या पॅटर्नमध्ये आपण कुठेतरी गुंतून पडणार. बऱ्याचदा असं होतं, काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला लक्षात येतं की पैसे कमवल्यानंतर त्या लोकांना असं वाटतं की आता मी स्वातंत्र्य निवडायला पाहिजे, स्वातंत्र्य घ्यायला पाहिजे. आणि बऱ्याचदा असं स्वातंत्र्य मागणारी पिढी जेव्हा वेगवेगळ्या व्यसनामध्ये अडकते, वेगवेगळ्या लैंगिक सवयींमध्ये अडकते, तेव्हा त्यांना लक्षात येतं की पैसा आला, परंतु त्या पैशांचं नियोजन कसं करायचं, त्या पैशांकडून मला ॲक्च्युली काय मिळवायचं आहे, या गोष्टींची स्वतःचा संवाद नसल्यामुळे त्यांची बरीच हानी झालेली असते. त्यामुळे मला असं वाटतं की या क्लिपमधून मला तोच संदेश तुम्हाला द्यायचा आहे की ह्या जगाकडून, ह्या जीवनाकडून मला काय अपेक्षित आहेत आणि कशा पद्धतीचं जीवन मला व्यतीत करायला आवडेल याची स्पष्ट कल्पना, याची स्पष्ट संवाद जर स्वतःशी नसेल तर जगातले संवाद तुम्हाला कदाचित भरकटवू शकतात. त्यामुळे प्रयत्न करा की रोज स्वतःशी संवाद करायचा की या जीवनाकडून, या जगाकडून मला काय अपेक्षित आहेत, मला कशा पद्धतीने जीवन व्यतीत करायचं आहे. आणि हा संवाद तुम्हाला अजून चांगल्या रीतीने मानसिकरित्या बळकट करेल. या क्लिप तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की आपलं कॉमेंट व्यक्त करा आणि दिवसभरातून काही काळ स्वतःशी संवाद करायला नक्की बाजूला काढा. थँक्यू सो मच. ऑल.